नमस्कार, मी राजेंद्र महाजन. माझ्या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एका इंटरेस्टिंग अशा इन्स्ट्रुमेंटची ओळख करून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे रेझोनन्स ट्यूब. मित्रांनो, रेझोनन्स ट्यूब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक नळी किंवा पाईप. जसं या ठिकाणी एक काचेची नळी आहे ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि या पाण्याच्या सरफेसच्या वर या नळीमध्ये आहे एअर कॉलम किंवा हवेचा स्तंभ, ज्याला व्हायब्रेट केलं असता त्यातून साऊंड निर्माण होतो. मित्रांनो, जसं पेनचं झाकण, या पेनच्या झाकणामध्ये तुम्ही कधी शिटी वाजवली असेल, जसं या पेनच्या झाकणाच्या तोंडावर फुंकर मारली असता यात शिटी वाजते किंवा साऊंड निर्माण होतो. मित्रांनो, या ठिकाणी हे पेनचं झाकण म्हणजे एक प्रकारचा पाईप आहे आणि याच्या तोंडावर फुंकर मारली असता त्यातला एअर कॉलम व्हायब्रेट होतो आणि त्यातून साऊंड निर्माण होतो. या ठिकाणी ह्या एअर कॉलमच्या व्हायब्रेशनला म्हणतात फ्री व्हायब्रेशन आणि ज्याची फ्रिक्वेन्सी असते n = V/4L. V म्हणजे स्पीड ऑफ साऊंड इन एअर आणि L म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द एअर कॉलम. मित्रांनो, या ठिकाणी हे जो पेनचं झाकण आहे याची लेंथ आहे त्यापेक्षा एअर कॉलमची लेंथ थोडी जास्त असते, ज्याला आपण एंड करेक्शन असं म्हणतो. आणि एंड करेक्शन असते 0.3 टाइम्स डायमीटर ऑफ द ट्यूब. म्हणून करेक्टेड लेंथ येते, करेक्टेड लेंथ = लेंथ ऑफ द ट्यूब प्लस एंड करेक्शन 0.3 टाइम्स डायमीटर. तर मित्रांनो, अशाच प्रकारे या ठिकाणी ह्या रेझोनन्स ट्यूब मध्ये ही जी काचेची नळी आहे याच्यावरचा जो एअर कॉलम आहे तो जर व्हायब्रेट केला त्यातून साऊंड निर्माण होतो. हा एअर कॉलम दोन प्रकारे व्हायब्रेट करता येतो. एक याच्यावर फुंकर मारून ज्याच्यामध्ये यामध्ये फ्री व्हायब्रेशन्स निर्माण होतात, किंवा एक ट्युनिंग फोर्क घ्यायचा ज्याला रबर पॅडच्या साहाय्याने व्हायब्रेट करायचं आणि तो या ट्यूबवर ठेवायचा, म्हणजे यातला एअर कॉलम व्हायब्रेट होतो. परंतु आता या ठिकाणी या व्हायब्रेशन्सला म्हणतात फोर्स्ड व्हायब्रेशन. मित्रांनो, या ठिकाणी फोर्स्ड व्हायब्रेशन मध्ये हा जो एअर कॉलम आहे त्याची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी राहणार नाही, तर ती ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी एवढ्या फ्रिक्वेन्सीनं तो व्हायब्रेट होईल. परंतु जर मी ह्या एअर कॉलमची लेंथ कमी जास्त केली तर याची फ्रिक्वेन्सी चेंज होईल आणि मी लेंथ अशा प्रकारे ऍडजस्ट केली की याची फ्रिक्वेन्सी म्हणजे याची नॅचरल फ्रिक्वेन्सी ही ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी एवढी असेल, तर या ठिकाणी निर्माण होईल रेझोनन्स. मित्रांनो, रेझोनन्स म्हणजे काय हे यापूर्वीच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण शिकलेलो आहोत, ज्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि या ठिकाणी रेझोनन्स कसा निर्माण होतो हे आपण या एक्सपेरिमेंट मध्ये पाहणारच आहोत. परंतु या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला करायचं आहे स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर अँड अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. त्यासाठी लागणारं साहित्य आहे रेझोनन्स ट्यूब ॲपॅरेटस, ज्यामध्ये असते काचेची नळी. या नळीला एक रबर ट्यूब जोडलेली आहे, त्या ठिकाणी एक स्टॉपर लावलेला आहे आणि रबर ट्यूब एका रिझर्वायरला लावलेली आहे ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी रिझर्वायर आणि ही जी नळी आहे यातली लेवल जर वेगवेगळी असेल, डिफरंट असेल, तर पाण्याचा फ्लो निर्माण होतो, जो या स्टॉपरच्या सहाय्यानं कंट्रोल करता येतो आणि त्याच्या सहाय्यानं आपल्याला एअर कॉलमची लेंथ कमी किंवा जास्त करता येते. यासोबतच आपल्याला लागणार आहे सेट ऑफ ट्युनिंग फोर्क, ज्याच्यामध्ये एक आहे अननोन ट्युनिंग फोर्क ज्यावर पट्टी लावलेली आहे. त्यानंतर रबर पॅड आणि डायमीटर मोजण्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हर्नियर कॅलिपर. मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ट्यूबचं डायमीटर मोजूया. त्यासाठी माझ्याकडे आहे डिजिटल व्हर्नियर कॅलिपर. या व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं मी आता याचा डायमीटर मोजत आहे, ज्याला आपण इनर डायमीटर म्हणतो, जे आहे 2.9 सेंटीमीटर, 2.9 सेंटीमीटर, जे आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन मध्ये लिहून घेऊयात. डायमीटर ऑफ द ट्यूब इज 2.9 सेंटीमीटर. देअरफॉर एंड करेक्शन E = 0.3 टाइम्स डायमीटर आणि म्हणून ते येते 0.87 सेंटीमीटर. आता आपण या ठिकाणी जे ट्युनिंग फोर्क्स आहेत त्याच्या फ्रिक्वेन्सी लिहून घेऊया. तर या फ्रिक्वेन्सीज आहेत 512, त्यानंतर 480,
नंतर 426 हर्ट्ज, नंतर आहे 341 हर्ट्ज आणि ही आहे अननोन फ्रिक्वेन्सी. आता आपल्याला प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी रेझोनेटिंग लेंथ काढायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी रेझोनन्स निर्माण होईल. पहिल्यांदा मी हायेस्ट फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क घेत आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 512. आता मित्रांनो या ठिकाणी हा एअर कॉलम पहिल्यांदा कमी लेंथचा ठेवायचा आणि लेंथ आपण वाढवली की याची फ्रिक्वेन्सी ही कमी कमी होईल. तर या ठिकाणी हा एअर कॉलम कमी लेंथचा आहे आणि याची लेंथ जर वाढवायची असेल तर हा रिझर्वायर खाली घ्यायचा आणि जर आपण हा चिमटा या ठिकाणी लूज केला तर पाण्याची लेवल खाली येईल आणि एअर कॉलमची लेवल वाढेल. आता हा ट्युनिंग फोर्क मी व्हायब्रेट करून इथे ठेवतोय तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाऊड साऊंड इथे ऐकायला येत नाही कारण या ठिकाणी रेझोनन्स होत नाही. मी या ठिकाणी या वॉटरची लेवल खाली घेणार आहे म्हणजे एअर कॉलमची लेंथ वाढेल आणि प्रत्येक वेळेस चेक करेल की रेझोनन्स होतो का म्हणजे लाऊड साऊंड येतो का. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो ट्युनिंग फोर्क आहे तो व्हायब्रेट करून अशा प्रकारे याच्या ट्यूबच्या तोंडावर ठेवायचा आहे जेणेकरून या ट्युनिंग फोर्कचे व्हायब्रेशन्स व्हर्टिकल असले पाहिजे. तर बघा या ठिकाणी आता लाऊड साऊंड आपल्याला आलेला आहे. तर रीडिंग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 16च्या जवळपास आहे. आणखी थोडस लेवल वाढवायची. मोठा आवाज आलाय. आता या ठिकाणी खूप लाऊड साऊंड निर्माण झालाय याला आपण म्हणतो रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय तर ह्या एअर कॉलमची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे आणि त्यामुळं लार्जर एम्प्लिट्यूड निर्माण होतो, लाऊड साऊंड निर्माण होतो. तर या ठिकाणी ह्या रेझोनन्ससाठी ही जी रेझोनेटिंग लेंथ आहे ती आहे 16.3 सेंटीमीटर. ती आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. अशाच प्रकारे प्रत्येक ट्युनिंग फोर्कसाठी आपण रेझोनेटिंग लेंथ काढणार आहोत. आता मी ट्युनिंग फोर्क घेतला ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 480. तर एअर कॉलमची लेंथ आता याच्यापेक्षा थोडी जास्त येईल म्हणून आपण वॉटर लेवल कमी करू आणि प्रत्येक वेळेस साऊंड आपल्याला ऐकायचं आहे. बघा या ठिकाणी लाऊड साऊंड निर्माण झालाय. यालाच आपण म्हणतो रेझोनन्स. आणि या ठिकाणी ह्या एअर कॉलमची लेंथ जी आहे त्याला आपण म्हणतो रेझोनेटिंग लेंथ जी या ठिकाणी आहे 17.4 सेंटीमीटर. तर ती आपण लिहून घेऊया. अशाच प्रकारे आता तिसरा ट्युनिंग फोर्क ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 426. फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कमी झाली म्हणून एअर कॉलमची लेंथ वाढेल. प्रत्येक वेळेस साऊंडचा लाऊडनेस चेक करायचा. बघा या ठिकाणी रेझोनन्स झालेला आहे आणि या ठिकाणी रीडिंग आलेलं आहे 19.7. अशाच प्रकारे आता चौथा ट्युनिंग फोर्क घेऊ ज्याची फ्रिक्वेन्सी 341.
बघा या ठिकाणी झालाय रेझोनन्स आणि रेझोनेटिंग लेंथ आलेली आहे 24.9. अशाच प्रकारे आपण आता अननोन ट्युनिंग फोर घेऊयात आणि याच्यासाठी आपण काढूत रेझोनेटिंग लेंथ. या ठिकाणी झाला रेझोनन्स आणि अननोन ट्युनिंग फोर्क साठी रेझोनेटिंग लेंथ आहे 26.6. मित्रांनो आता आपण ऑब्झर्वेशन टेबल पूर्ण करूयात. पुढचा कॉलम आहे करेक्टेड लेंथ कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई. ई म्हणजे एंड करेक्शन 0.3D ज्याची व्हॅल्यू आहे 0.87 सेंटीमीटर जी आपल्याला प्रत्येक लेंथ मध्ये ऍड करायची आहे. तर आपण ती व्हॅल्यू ऍड करूयात. 16.3 प्लस 0.87 and it is equal to 17.17. पुढचा कॉलम आहे 1 by L वरून 1 divided by 17.17 and it is equal to 5.8 into 10 to the power minus 2. त्यानंतर 17.4 त्यामध्ये ऍड करायचं 0.87. आन्सर येते 17.4 प्लस 0.87 and answer is 18.27. याचा आपण रेसिप्रोकल घेणार आहोत. 1 divided by 18.27 answer is 5.5 into 10 to the power minus 2. 19.7 plus 0.87 answer is 20.57. Now 1 divided by 20.57 answer is 4.9 into 10 to the power minus 2. त्यानंतर 24.9 plus 0.87 and it is equal to 25.77. याचा रेसिप्रोकल आपण घेऊयात. 1 divided by 25.77 answer is 3.9 into 10 to the power minus 2. 26.6 plus 0.87 answer is 27.47. रेसिप्रोकल आहे त्याचा 1 divided by 27.47 and it is equal to 3.6 into 10 to the power minus 2. आता लास्ट कॉलम आहे n into L. n आहे 512 मल्टीप्लाइड बाय L आहे 17.17. आन्सर इज 8791. त्यानंतर आहे 480 मल्टीप्लाइड बाय 18.27 and the answer is 8770. 426 multiplied by 20.57 and it is equal to 8763. 341 multiplied by 25.9 25.77. 341 multiplied by 25.77 and it is equal to 8788. तर मित्रांनो या ठिकाणी जे n into L आहे ते कॉन्स्टंट आलेले आहे कारण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज कॉन्स्टंट.
आणि आता आपण याचं करू मीन व्हॅल्यू, मीन NL. तर या सर्वांची आपल्याला करायची ॲडिशन. 8791 प्लस 8770 प्लस 8763 प्लस 8788 and it is equal to 35,112 divided by 4. So divided by 4 we get 8778. आणि एन डॅश म्हणजे अननोन फ्रिक्वेन्सी, याचा फॉर्म्युला आहे मीन NL डिवायडेड बाय एल डॅश. मीन NL आपला आलेला आहे 8778 आणि एल डॅश जे आहे ते आहे 27.47 म्हणून डिवायडेड बाय 27.47. सो आन्सर इज 319.5 हर्ट्ज. आणि वेलोसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आहे 4 इंटू मीन NL. सो 4 मल्टीप्लाइड बाय मीन NL आपला आलेला आहे 8778. सो 8778 मल्टीप्लाइड बाय 4 and it is equal to 35,112 सेंटीमीटर पर सेकंद. मित्रांनो, आता आपण हे ग्राफिकली एन डॅश आणि व्ही ची व्हॅल्यू काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला ग्राफ काढायचं आहे. एक्स ॲक्सिसवर आपण घेऊ 1/L आणि वाय ॲक्सिसवर आपण घेऊ फ्रिक्वेन्सी एन. याच्यासाठी आपण स्केल घेऊयात. तर एक्स ॲक्सिसवरची स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻². वाय ॲक्सिसवर स्केल घेतली आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 हर्ट्ज. आणि आता आपल्याला पॉइंट्स द्यायचे. तर 512 तर 512 साठी आहे 1/L 5.8. तर 5.8 512 साठी. तर या ठिकाणी आपला पॉइंट येईल. त्यानंतर 480 साठी आहे 5.5. सो फॉर 5.5 480. For 4.9 426. 3.9 साठी आहे 341. आणि हे सर्व पॉइंट एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. तर ही आपण हे सर्व पॉइंट जोडून घेऊया. आता आपल्याला ग्राफवरून काढायचं आहे एन डॅश आणि व्ही. तर एन डॅश काढण्यासाठी आपण 1/L डॅश ची व्हॅल्यू जी आहे 3.6 इंटू 10⁻². तर या ठिकाणी आपण 3.6 पाहणार आहोत. तर 3.5 इथे आहे 3.6. तर या 3.6 वरून आपण ग्राफवर परपेंडिक्युलर टाकणार आहोत आणि त्याला करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ही फ्रिक्वेन्सी आहे 310. सो एन डॅश इज इक्वल टू 310 हर्ट्ज. आता आपल्याला काढायचं आहे व्ही. त्यासाठी आपण या ग्राफचा स्लोप काढणार आहोत. तर स्लोप काढण्यासाठी या ग्राफवर आपण 2 पॉइंट्स घेणार आहोत. तर कुठले पण 2 आर्बिट्ररी पॉइंट्स घ्यायचे आणि त्याचा आपल्याला करायचं आहे ट्रायंगल. या ट्रायंगलला आपण नाव देऊ A, B आणि C. आणि स्लोपचा फॉर्म्युला आहे स्लोप इज इक्वल टू BC/AC. आता BC म्हणजे आहे N आणि AC आहे 1/L. म्हणून स्लोप इज इक्वल टू येतो N इंटू L. म्हणून आपण BC ही लेंथ मोजून घेऊया. तर BC ही लेंथ आहे 7.5. परंतु या ठिकाणी स्केल जे आहे ते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 आहे, म्हणजे मल्टीप्लाइड बाय 50.
डिवायडेड बाय AC आपण मोजून घेऊया. तर AC आहे 8.4, परंतु या ठिकाणी स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻². तर 0.5 इंटू 10⁻². याला आपण कॅल्क्युलेट करूया. 7.5 मल्टीप्लाइड बाय 50 डिवायडेड बाय 8.4 डिवायडेड बाय 0.5 and it is equal to 89.29 into 10⁻², म्हणजे 8929. तर हा झाला स्लोप म्हणजे n इंटू एल, आणि त्याच्यावरून आपल्याला काढायचं आहे व्ही. तर व्ही इज इक्वल टू 4 मल्टीप्लाइड बाय स्लोप किंवा 4 इंटू एन एल. सो 4 इंटू 8929, सो मल्टीप्लाइड बाय 8929 multiplied by 4, and it is equal to 35,716 centimeter per second. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन पाहूया. या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काढलेले आहे अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आणि स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेशन वरून अननोन फ्रिक्वेन्सी आपली आलेली आहे 319.5 हर्ट्ज आणि ग्राफ वरून आली 310 हर्ट्ज. आणि स्पीड ऑफ साऊंड हे कॅल्क्युलेशन वरून आलेलं आहे 35,112 सेंटीमीटर पर सेकंड आणि ग्राफ वरून आलेलं आहे 35,716 सेंटीमीटर पर सेकंड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे ट्युनिंग फोर्क आहे, अननोन ट्युनिंग फोर्क, ज्याच्यावर मी चिठ्ठी लावलेली आहे, याची फ्रिक्वेन्सी आपण काढली तेवढीच आहे का हे आपण एकदा चेक करूया. तर त्यासाठी मी ही चिठ्ठी काढून घेत आहे आणि या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे 320 हर्ट्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.